का ये अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। शायना एनसी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मात्र अरविंद सावंत यांच्या विरोधात आता तक्रार दाखल करण्यासाठी त्या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते बरोबर आहेत। आणि अरविंद सावंत यांनी काल प्रतिक्रिया देताना इम्पोर्टेड माल चलेगा नाही असं म्हटलेलं होतं। जे व्यक्ती महिलांना मान सम्मान नाही करतात, मी काय इम्पॉर्टंट माल नाही, मुंबादेवी मुंबादेवीचा आशीर्वाद आहे आणि नक्कीच आम्ही महिला आहे, पण महिलांचा मान करा आणि महिला तुमची माल नाही अरविंद सावंत, आणि माफी मागा। तर महिलांची माफी मागावी, महिलांचा मान ठेवा, मान करायला ठेवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि महिला माल नाहीत, त्यांची माफी मागावी हा शब्द योग्य नाही असं शायना एनसी यांनी। तो उन्होंने शायना जी से इस बारे में माफी मांगनी चाहिए और किसी भी जिम्मेदार नेता ने, कार्यकर्ता ने ऐसे शब्द महिलाओं के लिए इस्तेमाल करना बहुत गलत बात है। अगर अरविंद सावंत माफी नहीं मांगते तो आपकी आगे रणनीति, आप लोग क्या किस प्रकार की? हम लोग इसके खिलाफ आंदोलन करेंगे और अपनी ये जो विरोध है हम लोग जाहिर प्रदर्शन हमेशा करते रहेंगे। और शिवसेना उभाटा के जो लीडर्स है उन्होंने बहुत सोच समझ के जिम्मेदारी से वक्तव्य करना बहुत जरूरी है। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे। सुषमाजी, हे सगळं प्रकरण आपण पाहिलंच असेल, सकाळपासून अनेक प्रतिक्रिया येतात। शायना एनसी या आता पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी पोहोचल्यात आणि अरविंद सावंत हे इम्पोर्टेड माल नको असं म्हटलेत, तेव्हा माल हा शब्द महिलेसाठी वापरल्याचं त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्यासाठी वापरल्याचं म्हणणं आहे, त्या संदर्भात त्यांचे आरोप आहेत। निवडणुकीच्या काळात प्रत्येकांनी वक्तव्य अत्यंत गांभीर्याने आणि समजूतदारपणे करायला हवेत, संयमाने करायला हवेत। परंतु जेव्हा काय म्हणता येईल, पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल करायला जातच आहात, तर आमची शायना एनसीजींना विनंती असेल, आमचं कुणी ऐकत नाहीत पोलीस स्टेशनमध्ये, कदाचित आपलं ऐकत असतील, कदाचित आपला वशिला असेल, तर आमच्या वतीने सुद्धा एक गुन्हा दाखल करा ना, की जेव्हा गुलाबराव पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या महिलांना नटी म्हणतात, हिरोईन म्हणतात, पिक्चर चालत नाही म्हणून नवी नटी आणली असं संबोधतात, किंवा संजय सिरसाट सारखी वाचाळ माणसं काहीच्या काही बोलतात, अब्दुल सत्तार सारखी माणसं बोलतात, तर तेव्हा गुन्हे अजिबात दाखल होत नाहीत। सो आमची शायना एनसीजींना विनंती असेल, त्यांनी आमच्या वतीने सुद्धा काही गुन्हे दाखल करून घ्यावेत, कदाचित त्यांचं ऐकतील त्या सरकार पक्षातल्या आहेत म्हणून। पण सुषमाजी, तुम्ही जो मुद्दा म्हटला तो अत्यंत महत्त्वाचा आहे। निवडणुकांचे दिवस आहेत आणि अशी वक्तव्य खरं तर गांभीर्य समजून केली पाहिजेत, कारण महिलांच्या बाबतीत आपण असे काही शब्द वापरतोय, खरं तर यावर अंकुश येणं पण गरजेचं आहे। मी म्हटलेलं एक वक्तव्य महत्वाचं नाही ताई, जरा दुसऱ्या पण वक्तव्याला आपण अंडरलाईन करा की याच्या आधी केलेल्या वक्तव्यांना कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये दाद दिली नाही, त्याच्यावर त्याला सुद्धा आपण अंडरलाईन करावं। शायना एनसी सरकार पक्षातल्या आहेत किंवा शीतल म्हात्रे सरकार पक्षातल्या, म्हणून या बायकांची वक्तव्य लगेचच ग्राह्य धरली जातील आणि पोलिसात तक्रारी दाखल होतील। आणि आम्ही जेव्हा वारंवार वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला धरणे धरू आणि तरीही पोलीस स्टेशन त्याच्या तक्रारी घेणार नसेल, तर हा पक्षपातीपणा होऊ नये हेही आपण जरा अंडरलाईन करावं असं मला वाटतंय। जरूर जरूर, शायना एनसी निश्चितच हे ऐकतीलच, ही प्रतिक्रिया पोहोचेलच। मात्र अशा संपर्कात राहा। राजू वाघमार यांचं याच्यावर काय म्हणणे बघूया। राजूजी, आपण पाहिलं शायना एनसी संतप्त आहेत, पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी आता गेलेल्या आहेत। अरविंद सावंत यांच्या एका शब्दावर त्यांनी आक्षेप घेतलाय। नाही, त्या शब्दावर आक्षेप असं जेव्हा तुम्ही बघताय तर तो शब्द इतका वाईट आहे आणि तो शब्द वेगवेगळ्या तऱ्हेने, घाणेरड्या तऱ्हेने समाजामध्ये तो शब्द वापरला जातो। आणि असा शब्द ज्यावेळी अरविंद सावंतांसारखा माणूस उच्चारतो त्यावेळी याच्यातून दिसून येतं की उभाटाच्या नेत्यांमध्ये पराजय जो आहे तो इतका डोळ्यासमोर आलेला आहे
त्याच्यामुळे तोल सुटतो आणि मग तोल सुटला माणसाचा की अशा प्रकारची वक्तव्य महिलांबद्दल आया बहिणींबद्दल काढली जातात. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करणं एखाद्या महिलेबद्दल त्याच नजरेने तुम्ही बघता का, हा प्रश्न आम्हाला विचारावासा वाटतो ना उभाटाच्या नेत्यांना. अगदी आहेत आपल्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. मात्र त्यांचं सुद्धा एक मत आहे. त्यांचं म्हणणं पोलीस स्टेशनला तक्रार करताना ऐकून घेतलं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या अनेक महिला नेत्यांवर यापूर्वी अब्दुल सत्तार असतील, गुलाबराव पाटील असतील, त्यांनी सुद्धा अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केलेली होती. मात्र त्याची कुठेही नोंद घेतली नाही, त्याची कंप्लेंट कधी नोंदवली गेली नाही. याविषयी त्यांची तक्रार आहे. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की महिलेची तक्रार न घेणं आणि कोणी घेतली नाही तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर पण गुन्हा दाखल होतो. हे साधं कायद्याचं तत्व आहे. त्याच्यामुळे महिलेच्या म्हणजे तक्रार करायला गेल्या आणि त्यांचं म्हणणं किंवा त्यांची तक्रार घेतली नाही असं महाराष्ट्रात तरी होत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या काही घटना घडल्या असतील तर मला तरी तशा ऐकिवात नाही किंवा वो हमेशा सामने थे, लेकिन अब जब अरविंद सावंत इस प्रकार का बयान बोलने के लिए मुंह नहीं है उनको, क्योंकि उनका जो दोगलापन है वो अभी सामने आ गया है. उनके मन में महिलाओं के प्रति क्या विचार है ये अभी सामने आ गया है. आणि आपण शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया ऐकत होतो आणि त्यांच्याकडे काही शब्द नाहीयेत बोलायला म्हणून अशा प्रकारचे तोल सुटून अशा प्रकारचे शब्द वापरतात अशी प्रतिक्रिया आता शीतल म्हात्रे यांनी दिली. राजू सर, आपण बोलत होतात आणि सांगत होतात की या जे शिवसेनाच्या महिला नेत्यांकडून ज्या तक्रारी येत आहेत त्याबाबत मात्र काही दखल घेतली जात नाही. नाही, हे संपूर्णपणे खोटं आहे आणि या अफवा आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं पोलीस खातं कधीच वागत नाही. पोलीस आहेत ते काय राजकारणी आहेत का? सुषमाजी बघा काय म्हणतात राजू वाघमारे. नाही, काय आहे राजू दादा, आता जरा त्यांनी साईड बदलली आहे मी समजू शकते, परंतु जरी त्यांनी साईड बदलली तरी त्यांचा विवेक शाबूत असावा अशी माझी अपेक्षा आहे, धारणा आहे. आणि त्यांना माहित नाही असं ते म्हणाले तर हरकत नाही. मी नम्रपणे पुन्हा एकदा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या एकाही पोलीस स्टेशनने माझी तक्रार घेतली नाही आणि हे महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांना आणि सगळ्यांनाच माहिती आहे की त्या तक्रारी घेतल्या की नाही घेतल्या त्या. त्यामुळे ते असं म्हणू शकत नाहीत की ही माहिती खोटी आहे वगैरे. उलट माझं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदेजी यांचं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या आमदारांनी आपापल्या ज्युरिडिक्शनमध्ये आपापल्या मर्जीतले पीआय नेमलेले आहेत आणि त्या बिचाऱ्या पीआय लोकांवरती इतका दबाव आहे की जोपर्यंत शिंदेचे आमदार सांगत नाहीत तोपर्यंत तक्रारी दाखलच होत नाहीत. आणि एखाद्यावर जर तक्रार दाखल करायची म्हटलं तर गुन्हा नसताना सुद्धा तक्रार दाखल होते. अर्थात राजूजींना हे माहिती नसावं, नसलं माहीत तरी त्यांना सांगितलं पाहिजे की गुलाब पाटलांवर कुठलीही तक्रार दाखल झाली नाही. अशाच पद्धतीने राजू सर आठवते का हे सगळं? दाखल झाले नाही. वाघमारे सर आठवते सगळं? मी बोलू का आता? हा बोला. अगदीच बोला, प्लीज बोला. तुमचं बोलणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यांचं बोलणं संपलं की मी बोलतो. नाही, बोला. तुम्हाला आठवतंय का? एक गोष्ट लक्षात घ्या की सुषमाताई जे म्हणतायत की अशा काही पीआय नेमले गेलेत आणि असं काही, ह्या सगळ्या म्हणजे अफवा आहेत. अशा प्रकारे कोणी कुठे काही नेमलेले नाहीत. अशा प्रकारे कोणतेही पोलीस कोणत्याही आमदाराचं ऐकत नाही आणि त्या पद्धतीने वागत नाही. पोलीस हा सरकार कोणाचाही असो, पोलिसांचं काम करतो. पोलिसांवर अविश्वास दाखवण्यात काही अर्थ नाही किंवा पोलिसांच्या मनोवृत्तीबद्दल आपण शंका उपस्थित करणं हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे तक्रार जर घेतली नसेल तर त्याला काहीतरी कायदेशीर कारण असेल. सुषमाताईंना कायदा चांगला माहिती आहे. मग जर त्याच्यामध्ये एवढा दम होता सुषमाताईंच्या तक्रारीत तर कायद्याचा वापर करून त्या पोलिसाविरुद्ध आणि त्या ज्यांनी वक्तव्य केलं असेल त्याच्या विरोधात सुषमाताई जाऊ शकत होत्या. सुषमाताई गेल्या नाहीत पुढे किंवा कायद्याचा वापर नाही केला याचा अर्थ त्याच्यामध्ये दम नसेल त्या गोष्टीत. ठीक, आता पुन्हा मागची खरं तर घटना पुन्हा काढण्यात काही पॉईंट नाही. मात्र आपण दोघांनी भूमिका व्यक्त केलीत, प्रतिक्रिया दिलीत झी 24 तासकडे. दोघांचेही मनापासून आभार.